कोपर्डे येथील शेतात काम करण्यासाठी गेलेल्या स्वप्नील कृष्णा पाटील व सुहास कृष्णा पाटील या दोन सख्या भावांचा विजेच्या विद्युत तारेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला होता। अतिउच्च विद्युत भारित तारेचा स्पर्श होऊन दोन सख्या भावांचा बुधवारी करुण अंत झाला। या घटनेचा मुलांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला व मुलांच्या वियोगाने या मातेच्या डोळ्यातील अश्रू देखील थिजले। तरुण असणाऱ्या आपल्या दोन मुलांचा मृत्यूचा धक्का त्यांच्या मातोश्री नंदाताई कृष्णा पाटील वय 60 यांना बसला आणि या धक्क्यातून त्या सावरू शकल्या नाहीत आणि आज अखेर त्यांचा मृत्यू झाला। तरुण असणाऱ्या दोन मुलांच्या अशा आकस्मिक निधनाने नंदाताई कृष्णा पाटील यांना धक्का बसला व त्यांनी अन्नपाणी सोडलं। आपली मुले परत येतील या आशेने त्या वाट पाहत बसल्या, पण मानसिक धक्का बसल्याने अन्नपाणी सोडल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला। आपल्या मुलांच्या विवंचनेने त्यांनी अखेरचा श्वास सोडला। या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे।